कुणी आजारी आहे असणार तरी पण करावं लागेल बंदोबस्त. कोणी अंडरटेकिंग घेणार आहे माझा कोणी नातेवाईक नाही वगैरे वगैरे कोणी तुमचा म्हणजे आता तसं काय RFID सिस्टम आहे त्यामुळे काही स्कोप नाहीये, पण तरी सुद्धा प्रत्येकाचा अंडरटेकिंग राहील. फार मेजर इव्हेंटला दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट करू पण अंडरटेकिंग तुमच्याकडून घेणार. महत्वाची गोष्ट सगळ्यात रूल नंबर 1 आपल्या आहे त्या नोकऱ्या टिकवायच्या. नातेवाईक नंतर भरती होती त्याच्यावर तो भरती होईल म्हणून ते नाही करायचं. आणि थोडंसं थंडी आहे त्याच्या ID कार्ड तुमचे कंपल्सरी लागतील. सेक्टरचे ID कार्ड तुमचे सेक्टर इंचार्ज आता सहाय्य करून तुम्हाला देतील. बिल घ्यायचं सगळं समजून घ्यायचं. हे झालं आपली प्लेन प्रोसेस. जर आपला प्लॅन फेल गेला बोर्ड सिस्टम नुसार आपण 200 मीटर हार्डली आले तर समजा एखाद्या लॅब मध्ये जास्त मुलं आले तर 5 ते 6 लोक येतील. कर लेंगे ना, कल आएंगे तब कल मॉर्निंग आना पड़ेगा। बाहर से हम लोग यहाँ के थे, मैं जो यहाँ इंचार्ज आपके साथ कर रहे थे। रेट तो इधर भी है ना, अगर वहाँ पे कभी कुछ हम फिर ना दिवस में सोना है वहाँ अगर रश हो रहा है तो फिर इधर बराबर है टाइम जैसे जा रहा है मेरे कैमरे में क्या आएंगे कुछ नहीं आएगा बोलेगा लिया क्या करके तो तुम्हारे से लेना पड़ेगा अभी ले लेंगे। फोटो मारूंगा याचा एक नहीं 11 सेकंड है इधर ये रेती ये लॉन्ग जंप का यही है क्या लॉन्ग जंप का यही है हाँ नहीं हाँ लॉन्ग जंप का ही तो ट्रैक बना ही नहीं है ना तो 10 मीटर बाद भी छोड़ दिए बाकी तो टाइमिंग ऑटोमेटिक 3 दौड़ाने वाले हो 100 मीटर तो यहाँ खड़े नहीं रहेंगे कोई कर लेंगे ना कल आएंगे तब कल मॉर्निंग आना पड़ेगा। और अभी मतलब वायर बहुत सारी बिखरी हुई है ना फोटो निकालनी है बढ़िया तो फोटो घर वालों को दिखाना है कि लड़की देखनी है ज़्यादा तो उधर 3 लोग दौड़ा देगा मैच हो जाएगा ना ये कंपनी वाले कौन है इसके साथ कैसा टिक बोलेंगे 1600 मीटर था चलिए फुल जोड़ स्टार्ट करने के बाद येत्या 19 जूनला आपल्याकडे पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होत आहे. पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी त्याच्या 110 रिक्त जागांसाठी जवळपास 8026 आवेदनं आपल्याकडे प्राप्त आहेत आणि टप्प्याटप्प्याने जवळपास 14 दिवस या सगळ्यांची शारीरिक चाचणी होणार आहे 50 मार्कांची. त्यानंतर निकाल लागून मग पुढची प्रक्रिया मग ती लेखी मेडिकल वगैरे सगळी प्रक्रिया चालणार आहे. पावसाळ्याचा हा कालावधी आहे आणि त्याच्यामुळं पाऊस असताना किंवा पावसाचं वातावरण असताना सुद्धा ग्राउंडवरची सगळी कसरत व्यवस्थित पार पाडावी याच्यासाठी सुद्धा आम्ही वेगळ्या पद्धतीने तयारी करत आहोत आणि सर्व कॅन्डिडेट्सला सकाळी 5 वाजताचं रिपोर्टिंग टायमिंग दिलेलं आहे. सगळ्यांना मी या निमित्ताने आवाहन करेल की सर्वप्रथम कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. इथं कुठल्याही प्रकारचा जुगाड लग्गा कुठल्याही प्रकारचा कोणाचाही संपर्क असल्याची कुठलीही गोष्ट कामाला येणार नाही. तुम्ही फक्त आणि फक्त तुम्ही जे काही परिश्रम घेतलेत ते व्यवस्थित तुमचे परिश्रम मार्गी लावा ग्राउंडवरती येऊन. त्याचबरोबर या सगळ्या कालावधीमध्ये स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या, स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या, जेणेकरून तुमचा जो काही बेस्ट असेल तो तुम्ही या भरती प्रक्रियेमध्ये देऊ शकाल. या भरती प्रक्रियेसाठी
250पेक्षा जास्त पोलीस आणि 60पेक्षा जास्त 60पेक्षा जास्त CCTV कॅमेरे, त्याचबरोबर हँडहेल्ड कॅमेरे, त्याचबरोबर RFID सिस्टीम, अशा सगळ्या अत्याधुनिक पद्धतीने आपण ही भरती प्रक्रिया पार पाडणार आहोत. येताना सगळी कागदपत्रं व्यवस्थित घेऊन या आणि ही भरती व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडेल अशी एक मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो. महिलाओं के लिए क्या व्यवस्था रखी सर? एक मिनट सर हिंदी सर भरती सर हिंदी भरती हिंदी टोटल किती अर्ज आले आहेत सर 8,026 थोड़ा सा सांगितलं ना. आणि तृतीयपंथी किती अर्ज? आजपर्यंत